उजळईवाडीत गावगुंडांची दहशत, पोलिसांची दहशत विरुद्ध परेड कारवाई. उजळईवाडी गावात काल रविवारी तलवारी कोयता नाचवत गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या गावगुंडांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी या 5 आरोपींना अटक करून त्यांची भर चौकातून परेड काढली. या धाडसी कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून पोलिसांचं कौतुक होत आहे. उजळईवाडी गावात 7 संशयित पोलीस डायरीवरील आरोपींनी तलवारी, कोयता, बांबू घेऊन दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती. गावातील शांतता भंग करणाऱ्या या कृत्याची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम यांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोहित जाधव, अक्षय पाटील, रोहन पाटील, सुनील जयंत पाटील आणि शुभम कांबळे या 5ही आरोपींना अटक केली. पोलिसांची धडाकेबाज कारवाई अटक केल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना पुन्हा गावात आणले आणि त्यांची भर चौकातून परेड काढली. गावातील प्रत्येक गल्लीतून आणि घटनास्थळावरून त्यांना फिरवण्यात आले. अचानक पोलिसांच्या गाड्या गावात दाखल झाल्यानं आणि आरोपींना असे फिरवताना पाहून त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. गुंडांना योग्य तो धडा मिळाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. मात्र अशा गावगुंडांचा कायमचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्नही काही गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेबद्दल त्यांचं कौतुक होतंय. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हनुमंतराव भादोले, पोलीस कॉन्स्टेबल इजाज शेख, नितेश कांबळे, संदेश कांबळे, भरत कोरवी, संदेश पवार आणि पोलीस नाईक अमर पाटील यांनी सहभाग घेतला. KK न्यूज साठी गोकुळ शिरगाव प्रतिनिधी. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.